रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 16वा. दैवासुर संपत विभाग योग. भाग 5. दैवी संपत विमोक्षाय निबंधायासुरी मता माशुच संपदं दैवीं अभिजातोसी पांडव. दैवी संपदा ही मुक्तिदायक आहे आणि आसुरी संपदा ही बंधनकारक मानली गेली आहे. हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊनच जन्माला आला आहेस. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली, ते मोक्षसुये पाहिली उखाची जाण. एरी जे दुसरी संपत्ती का आसुरी, ते मोहलोहाची खरी साखळी जीवा. परी हे आई कोणी जणे भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरिजे. हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया, जो साही दोषायया आश्रयो होय. तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया, होऊनी यावे उवाया कैवल्याच्या. ह्या दोन्ही संपत्तीमध्ये पहिली जी दैवी संपत्ती म्हटली जाते, ती मोक्षरूपी सूर्याने झालेली पहाटच आहे असे जाण. दुसरी जी आसुरी संपत्ती आहे, ती जीवाकरता लोखंडाची साखळी म्हणजे बेडीच आहे. परंतु ह्या आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकून कदाचित तुझ्या मनामध्ये भय निर्माण होईल. पण हे बघ, सूर्याने रात्रीचा धाक का बरे बाळगावा? हे अर्जुना, ही आसुरी संपत्ती त्यालाच बंधनकारक होते की जो या सहाही दोषांना आश्रय देतो. अर्जुना, तू तर वर्णन केलेल्या दैवी गुणांचा उत्तम असा ठेवाच घेऊन जन्माला आला आहेस. म्हणून अर्जुना, तू दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षरूपी आनंदाकडे प्रसन्न मनाने यावे. द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च, दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या लोकांमध्ये भूतमात्रांचे स्वभाव दोन प्रकारचे मानले आहेत. एक देवांच्या सारखा आणि दुसरा आसुरांच्या सारखा. देवांचा स्वभाव विस्ताराने सांगितला आहे, म्हणून आसुरांचा स्वभावही आता सविस्तर माझ्याकडून श्रवण कर. आणि दैवा आसुरा संपत्तीवंता नरा, अनाधी सिद्ध उजगरा रहाटीचा आहे. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी, दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी. तैसिया आपुलिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी असुरी येथ. तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी, मागील ग्रंथी बरवी सांगितली. आता आसुरी जे सृष्टी, तेथीची उपलवू गोठी. अवधानाची दिठी दे पानिकी, तरी वाद्ये वीण नादू नेदी कवणाही साधू. का आपुष्पी बकरंदू न लभे जैसा, तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर. जव एकाधे शरीर माल्हा तीना, मग आविष्करला लाकुडे पावकू जैसा जोडे. तैसी प्राणी देही सांपडे आटोपली हे, ते वेळी जे वाढी उसा तेची आतुला रसा. देहाधाराचा उसासा प्राणियांचा, आता तयांची प्राणिया रूप करू धनंजया. घडले जे आसुरिया दोषवृंदी. दैवी व आसुरी संपत्तीने युक्त अशा लोकांच्या व्यवहार करण्याच्या पद्धती
अनादिसिद्ध आणि प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचर राक्षसांनी वाईट व्यवहार करण्याकरता सर्वत्र संचार करावा आणि दिवसा मनुष्यांनी उत्तम व्यवहारात प्रवृत्त व्हावे, ही रीतच आहे. अर्जुना, त्याप्रमाणे या लोकांमध्ये दैवी आणि आसुरी अशा दोन प्रकारच्या सृष्टी आपापल्या व्यवहारांमध्ये वागणूक करत असतात. तसेच मागील अध्यायात भक्ती ज्ञान सांगण्याच्या प्रकरणात दैवी संपत्ती विस्ताराने सांगितली आहे. आता आसुरी संपत्तीमध्ये वागणारे जे लोक आहेत त्यांविषयी तुला विस्ताराने सांगत आहे, तरी तू एकाग्रतेने ते श्रवण कर. वाद्याशिवाय नाद जसा कोणाला ऐकू येत नाही अथवा फुलाशिवाय सुगंध जसा मिळत नाही, त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा स्वीकार केल्याशिवाय ती दिसत नाही. लाकडावर लाकूड घासल्याने अग्नी प्रकट झालेला दिसतो, त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती प्राण्यांच्या देहात प्रविष्ट झाली तरच ती अनुभवायास येत असते. ऊस ज्याप्रमाणे वाढत जातो त्याप्रमाणे आतला रसही वाढत जातो. त्याप्रमाणे जसजसा प्राण्यांचा देह वाढेल तसतसा आसुरी संपत्तीचा आकार वाढत जातो. अर्जुना, आता आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असे जे प्राणी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला प्रतिपादन करत आहे. प्रवृत्तिंच निवृत्तिंच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे मनुष्य कर्तव्य कर्मात प्रवृत्त होणे अथवा अकर्तव्य कार्यापासून निवृत्त होणे हे काही जाणत नाहीत. त्यांचे ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धता नसते, सत्य आचरण अथवा सत्य भाषण नसते. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मन. निगणे आणि प्रवेशा चित्त नेदी तू आवेशा, कोश किटू जैसा साचिन्नला पै. कादिधले मागुती येईल की नये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. तैसी या प्रवृत्ती दोन्ही नेणिजती आसुरी जनी, आणि शौचते स्वप्नी देखती नाते. काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मांसा विटोषके. परी असुरा प्राणिया शौच नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया. वाढविती विधीची आस का पाहाती वडिलांची वास, आचाराची भाष नेणतीची ते. तैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलते उते. तैसे पुढा सुनी स्वैर आचरती ते गा आसुर, सत्येसी कीर वैर सदाची तया. जरी नागिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोलिया बोलती जे. अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे असुरांते. ऐसे ते न करिता काही आंगची ओखटे पाही, आता बोलती ते नवाई सांगिजेल. पुण्यकर्माकडे प्रवृत्ती आणि पापकर्माविषयी निवृत्ती असावी. या विवेकज्ञानाची रात्र म्हणजे त्याचे मन असते. ज्याप्रमाणे कोशकिडा आपले घर बांधण्याच्या नादात आत जाण्या येण्यासाठी दार ठेवले पाहिजे, इकडे लक्ष न देता घर करून त्यातच कोंडला जातो. अथवा आपण दिलेले भांडवल परत येईल किंवा नाही हा पुढील विचार न करता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतो. त्याप्रमाणे आसुरी माणसे धर्माची प्रकृती आणि पापांची निवृत्ती हे दोन्हीही जाणत नाहीत. तसेच पवित्रता म्हणजे काय हे स्वप्नात देखील जाणत नाहीत. एखादे वेळी कोळसा देखील आपला काळेपणा टाकील
कदाचित कावळा देखील पांढरा होईल अथवा राक्षसाला देखील अभक्ष्य भक्षण करण्याचा वीट येईल. पण अर्जुना, मद्याच्या भांड्याला जशी पवित्रता कधीच नसते, त्याप्रमाणे आसुरी लोकांनाही पवित्रता कधीच नसते. ज्यांना शास्त्रशुद्ध कर्माची इच्छा नसते, वडिलांच्या सदाचाराच्या आज्ञेची जे वाट पाहत नाहीत अथवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागावे, हे आसुरी स्वभावाचे लोक जाणत नाहीत. ज्याप्रमाणे शेळी वाटेल तो पाला खाते अथवा वारा वाटेल तिकडे वाहत असतो अथवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळत असतो, त्याप्रमाणे ते आसुरी लोक स्वैराचाराने वागत असतात व त्यांचे सत्याशी नेहमी शत्रुत्व असते. जर विंचू आपली नांगी मारून लोकांना गुदगुल्या करू शकेल तरच ते आसुरी लोक सत्य भाषण करतील. जर गुदद्वारातून सुगंध बाहेर येणे शक्य असेल तरच आसुरी लोकांना सत्याची प्राप्ती होऊ शकेल. त्याप्रमाणे ते सात्विक आचरण न करता स्वभावतःच वाईट असतात. आता आसुरी लोक काय बोलतात त्याची नवलाई तुला सांगतो. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहेतुकम्. हे आसुरी संपत्तीचे लोक म्हणतात की जगत हे आश्रयरहित आहे, संपूर्णपणे खोटे आहे आणि ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न झाले आहे. एवढेच त्यांचे प्रयोजन आहे, दुसरे काय, असे ते म्हणतात. एरवी करे याच्या ठाई चांग, ते तयासी कैसे नीट अंग. तैसा असुरांचा प्रसंग, प्रसंगे परिस. उधवणीचे जेवी तोंड, उभळी धुवाचे उभड. हे जाणीजे तेवी उघड, सांगो ते बोल. तरी विश्व हा अनादि ठाओ, येथ नियंता ईश्वर राओ. चावडिये न्याओ अन्याओ, निवडी वेदू. वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दंडे. संन्यायी तो सुरवाडे, स्वर्गी जिये. ऐसी हे विश्वव्यवस्था, अनादि जे पार्था. ये ते म्हणती ते वृथा, अवघेची हे. यज्ञ मूढ ठकिले यागी, देव पिसे प्रतिमालिंगी. नागवले भगवे योगी, समाधी भ्रमे. येथ आपोले निबळे, भोगिजे जे जे वेंटाळे. हे वाचोनी वेगळे पुण्य आहे. ना अशक्तपणे अंगिके, वेगळ वेटाळी न टके. ऐसा गादिजे विण विषय सुखे, तेची पाप. प्राण घेपती संपन्नाचे, हे पाप जरी साचे. तरी सर्वस्व हाता येतयाचे, हे पुण्य फळ की. बळी अबळा ते खाय, हेची बाधित जरी होय. तरी मास या कान होय निसंतान. आणि कुळे शोधुनी दोन्ही, कुमारेची शुभलग्नी. मेळ विजती प्रजा साधनी, हेतू जरी. तरी पशुपक्षादी जाती, जया मिती नाही संतती. तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. एरवी उंटाकडे पाहू लागलो तर त्याचा कुठला अवयव नीट आहे असे सांगता येईल. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे. परंतु आत्ता प्रसंग आला म्हणून त्यांचे वर्णन करत आहे. धुराड्याचे तोंड धुराचे लोट जसे ओकीत असते त्याप्रमाणे आसुरी लोकांचे बोलणे असते. त्यांचे बोलणे सांगण्यासारखे नाही, तरी पण स्पष्ट सांगतो, तरी त्यातील आशय जाणून घे. विश्व एक अनादि स्थान आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ राजा असून तो विश्वाचा नियंता आहे. तसेच न्याय व अन्याय याचा निवाडा वेद उघडपणे करतात. वेदांच्या दृष्टीने जो अन्याय ठरतो त्याला नरक भोगाची शिक्षा भोगावी लागते आणि वेदांनी ज्याला न्यायी मानले आहे तो स्वर्गसुख भोगत असतो. अर्जुना, अशी ही न्याय अन्यायाची निवाडा करण्याची जगातील व्यवस्था आहे. तिला आसुरी लोक खोटे म्हणतात.
ज्यांना यज्ञ करण्याचे वेळ आहे ते यज्ञ करून फसले. जे देवतांच्या प्रतिमा व शिवलिंग यांची पूजा करत बसले तेही फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी निष्कारण सर्व संग परित्याग करून फसले. आणि समाधीत खरे सुख आहे या भ्रमाने योगी फसले. अशा प्रकारे कोणतीही साधना न करता देहबुद्धीच्या बळाने जे जे विषय मिळवता येतील ते मिळवावेत आणि सुखाने राहावे. या वाचून वेगळे पुण्य आहे तरी कोठून? अंगामध्ये शक्ती नसल्यामुळे विषयभोग एकत्र करून जर त्याचा उपभोग घेता येत नसेल तर ते पाप होय. धनासाठी श्रीमंत माणसांचे प्राण घेणे म्हणजे जर खरे पाप असेल तर त्यांच्याकडील सर्व धन आपल्या हाताशी येते ते पुण्य नाही काय? जो बलवान असतो तो दुर्बलांचा नाश करीत असतो. हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशाला खातात तर त्यांचे निस्संतान कसे बरे होत नाही? वधू व वर उभय कुळांचा शोध करून शुभग्रहांनी युक्त अशा वेळी विवाह केले जावेत. हाच जर प्रजेच्या उत्पत्तीविषयी हेतू असेल तर पशुपक्ष्यांच्या ज्या अनेक जाती आहेत त्यांना तर अगणित संतती होते. यावरून विधीपूर्वक केलेला विवाहाच प्रजेच्या उत्पत्तीला कारण आहे असे म्हणता येत नाही. चोरीचे धन आले तरी ते कोणासी विष झाले. वालभे परद्वार केले कोढी कोणी होय. म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्मो भोगवी. आणि परत्राच्या गावी करी तो भोगी. परी परत्र नाव देवो न दिसे म्हणून ते वावो. आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणू. येथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी. तैसाची कृमी नरकी लोळतू श्लाघे. म्हणून नरक स्वर्गू नभे पाप पुण्य भागू. जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे. पाठी परस्परे द्वेषे कामची नाशी. एवं कामा वाचुनी काही जगा मूळची आन नाही. ऐसे बोलती पाही आसुर गाते. आता असो हे किडाळ बोली न करू पघळ. सांगताची सफोल होत सेवाचा. चोरीचे धन जर आपल्या घरी आले तर ते कोणाला विष झाले आहे काय? जाराने परस्त्रीगमन केले तर कोणत्या तरी जाराच्या अंगाला कोड फुटले आहे काय? म्हणून देव या विश्वाचा राजा आहे. तो जीवांना त्यांच्या धर्मा अधर्माप्रमाणे पाप पुण्यांची फळे भोगावयास लावतो. आणि या लोकी केलेले कर्म मनुष्यास परलोकी भोगावे लागते. परंतु परलोक आणि ईश्वर दिसत नाही त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे व्यर्थ होय. पाप पुण्य करणारा मनुष्य जर मृत्यू पावला तर त्याची फळे भोगावयास कोण उरतो? स्वर्गामध्ये उर्वशीसह इंद्र जितका सुखी असतो त्याप्रमाणे नरकातील किडे देखील त्यातच संतोष मानत असतात. म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पाप अथवा पुण्याचे फळ नाही. कारण दोन्ही ठिकाणी कामाचा सुखोपभोग प्राप्त होतो. याकरता स्त्री आणि पुरुषाची जोडपी कामवासनेने एकत्र येतात तेव्हा सर्व जगत जन्माला येत असते. आणि स्वतःच्या भोगाकरता जे जे लागेल ते ते सर्व कामाकडून पोचले जाते. नंतर परस्परांत द्वेष उत्पन्न करून कामच जगाचा नाश करतो. याप्रमाणे कामा वाचून जगाचे दुसरे मूळच नाही असे जे बोलतात ते आसुरी स्वभावाचे लोक आहेत असे जाणावे. आता हे वाईट बोलणे पुरे. याविषयी आम्ही अधिक विस्तार करणार नाही कारण आसुरी लोकांचे मत वर्णन करताना वाणी निष्फळ होत आहे. एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः
प्रभवन्त्युग्रकर्माण क्षयाय जगतो हिताः. या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून दुष्ट स्वभाव झालेले मंदबुद्धीचे अपकार करणारे क्रूर कर्मा मनुष्य केवळ जगताचा नाश करण्याकरता उत्पन्न झालेले असतात. आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करीती चांथी, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जेवी. ते वेळी स्वर्गा लागी आदरू का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळोनी गेला. मग केवळ ये देह खोडा, अमेध्योदकाचा बुडबुडा. विषय पंकी सुहाडा बुडाले गा. जै आटावे होती जळचर, तै डोही मिळती ढीवर. का पडावे होय शरीर, तै रोगा उदयो. उदय जणे केतुचे जैसे, विश्वा अनिष्टोद्देशे. जन्मती ते तैसे लोका आटू. विरुढलिया अशुभ, फुटती तै ते कोंभ. पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते, आणि मागा पुढा जाळणे. वाचुनी आगी काही नेणे, तैसे विरुद्धची एक करणे. भलते या परितेची गा करणे, आदरिती संभ्रमे जेणे. तो आईक पार्था म्हणे श्रीनिवासू. आणि ईश्वराच्या तिरस्काराने ते नुसती बडबड करतात. इतकेच नव्हे तर ईश्वर नाही हाच एक त्यांचा दृढ निश्चय झालेला असतो. फार काय वर्णन करावे. त्यांनी आपल्या अंगामध्ये उघड उघड धर्मबाह्य वागण्याचे व बोलण्याचे पाखंड भरवीत अंतःकरणामध्ये नास्तिकपणाचे हाड रोवलेले असते. त्यावेळी स्वर्गाविषयी आदरभावना अथवा नरकाविषयी भयभावना या संस्कारांचा अंकुर जळून गेलेला असतो. हे अर्जुना, मग अपवित्र जलाच्या बुडबुड्याप्रमाणे केवळ क्षणिक असलेले जे शरीर त्या शरीररूपी खोड्यात सापडून विषयरूपी चिखलात पूर्ण बुडालेले असते. ज्यावेळी जलचरांचा नाश होण्याचा प्रसंग येतो त्यावेळी त्यांना धरण्यासाठी डोहावर कोळी लोक जमून जाळी टाकतात. अथवा शरीर पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळी रोगांचा उद्भव होतो. विश्वाचे अनिष्ट होण्याकरिता जसा धूमकेतूचा उदय होतो त्याप्रमाणे जगाचा नाश करण्यासाठी आसुरी लोक जन्माला येतात. ज्याप्रमाणे अशुभाची पेरणी केली असता अशुभच कोंब येतात, त्याप्रमाणे ते आसुरी लोक पापाचे चालते बोलते कीर्तिस्तंभ आहेत. आणि ज्याप्रमाणे अग्नीला मागे पुढे आलेली वस्तू जाळण्याशिवाय दुसरे काही समजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही माणसाशी विरुद्ध वर्तन करणे याशिवाय त्यांना दुसरे काहीच समजत नाही. अर्जुना, हे विरुद्ध करण्याचे काम ते ज्या उत्साहाने आरंभितात तो त्यांचा उत्साहाचा प्रकार ऐक. असे ज्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी निवास करते असे श्रीकृष्ण म्हणाले. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः, मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. आसुरी लोक दंभ, मान आणि मदयुक्त झालेले कोणत्याही प्रकाराने कधीही न पूर्ण होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने मिथ्या सिद्धांतांचे ग्रहण करून भ्रष्ट आचरण करतात. तरी जाळ पाणीये न भरे, आगी इंधने न पुरे. तया दुर्भराची धुरे, भूकाळू जो. तया कामाचा ओलावा, जीवी धरुनी पांडवा. दंभमानाचा मेळावा, मेळविती. मातलिया कुंजरा, आगळी जाळी मदिरा. तैसा मदाचा ताठा तव जरा, चढता अंगी. आणि आग्रहा तोची ठावो, वरी मौढ्या ऐसा सावावो. मग काय वाणू निर्वाहो निश्चयाचा. जिही परोपतापू घडे, परावा जीवू रगडे.
तीही कर्मी होऊनी गाढे जन्मवृत्ती, मग आपुले केले फुकारिती आणि जगाते धिक्कारिती. दाही दिशी पसरिती स्पृहा जाळ, ऐसे निघा आटोपे थोरिये जाणीती पापे. धर्मधेनु खुरपे सुटले जैसे. जाळे कधी पाण्याने भरत नाही, अग्नी कधी लाकडाने तृप्त होत नाही. अशा त्या तृप्त होण्यास कठीण असलेल्या वस्तूसाठी जो प्रथम प्रतीचा हपापलेला आहे, असा जो काम, त्या कामाचा जीवाभावाने आश्रय करून अर्जुना हे आसुरी लोक दंभ व अभिमान यांचा समुदाय जमवतात. माजलेला हत्ती ज्याप्रमाणे मद्य पाजल्यावर तो अधिकच उन्मत्त होतो, त्याप्रमाणे आसुरी लोक मूळचे मदाच्या ताठ्याने भरलेले असून त्यात वार्धक्याच्या खुणा शरीरावर येऊ लागल्या म्हणजे ते अधिकच ताठून जातात. असे लोक दुराग्रही व हट्टी असतात. याशिवाय मूर्खपणाला सहाय्य करणारा त्याच्यासारखा तोच असतो. मग त्याच्या निश्चयाची स्थिती काय बरे वर्णन करावी? ज्याच्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल अथवा दुसऱ्याची प्राणहानी देखील होईल, ती कर्मे करण्याविषयी ते पक्के वतनदार होऊन जातात. आपण केलेल्या अशा कर्माचा मोठा गाजावाजा करतात व जगातील लोकांना तुच्छ मानतात, त्यांचा धिक्कार करतात आणि पैसे मान सन्मान मिळवण्यासाठी दाही दिशांना इच्छेचे जाळे पसरतात. ज्याप्रमाणे गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तिकडे चरत जाते, त्याप्रमाणे आसुरांचे वागणे स्वैर स्वरूपाचे असते. ते स्वतःच्या आचरणाने पापाला महत्त्व आणून देतात.